साधारण 1850 ते 55 ची ही गोष्ट. अमेरिकेत प्राथमिक शाळेत शिकणारा छोटा थॉमस एक दिवस शाळेतून घरी आला. त्याच्या हातात त्याच्या शिक्षिकेने एक पत्र दिलं होतं. थॉमस आईकडे आला आणि त्याने आईच्या हातात ते बंद पाकिटात असलेलं पत्र दिलं. शिक्षिकेचं पत्र म्हणून आईने अगदी घाईगडबडीने वाचायला घेतलं आणि पत्र वाचता वाचता त्या माऊलीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. रडणाऱ्या आईला बघून छोटा थॉमस विचारतोय, आई, अगं काय झालं? टीचरने काय लिहिलंय पत्रात? तू का रडतेस? त्यावर आईने पटकन आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत हसत हसत ती माऊली थॉमसला म्हणाली, बाळा, तू एवढा हुशार आहेस ना की तुला शिकवायला त्या शिक्षकांना जमणार नाही असं म्हणतायत ते. त्यामुळे आता इथून पुढे तुला घरीच शिकावं लागेल. छोट्या थॉमसला खूप आनंद झाला. त्याला अभिमान वाटला की तो खूप हुशार आहे. थॉमसची आई घरातच थॉमसला शिकवू लागली. हा मुलगा चौकस वृत्तीचा होता. एकतर तो फार कुणाशी बोलत नव्हता आणि जर बोललाच तर सारखे प्रश्न विचारून समोरच्याचं डोकं भंडावून सोडत असे. त्याच्या आईने त्याला एक रासायनिक प्रयोगांचं पुस्तक आणून दिलं होतं. त्या पुस्तकात बघून दिवसभर काहीतरी प्रयोग तो करत बसायचा. सुरुवातीला थॉमसला एका कानाने ऐकू येत नव्हतं, पण ऐकू न येण्याचा थॉमसला काही फरक पडत नव्हता. घरातील पोटमाळ्यावर त्याने स्वतःची छोटीशी अशी प्रयोगशाळा सुरू केली होती आणि वेळ मिळाला की वर जाऊन तो वेगवेगळे प्रयोग करत असे. घरची परिस्थिती फार गरिबीची होती आणि म्हणूनच 1859 मध्ये घरी हातभार लावावा म्हणून थॉमस रेल्वे मार्गावर वर्तमानपत्रे आणि भाजी विकायचा धंदा करू लागला आणि मिळालेले थोडे पैसे घरी द्यायचा आणि थोड्या पैशातून तो रासायनिक प्रयोगांसाठी लागणाऱ्या वस्तू विकत घ्यायचा. वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्याला हळूहळू दोन्ही कानांनी ऐकू येईनासे झाले. ऐकू येत नसल्याने तो कुणाशी काही जास्त बोलायचा नाही. तासनतास रासायनिक प्रयोगात गुंतून राहायचा. 1862 मध्ये थॉमस यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी एक घटना घडली. रेल्वे रुळावर काम करत असताना एका छोट्या मुलाला अपघातातून वाचवण्याचे धाडसी कृत्य थॉमस यांनी केले. नेमके त्या मुलाचे वडील स्टेशन मास्तर होते. आपल्या मुलाला अपघातातून वाचविल्याच्या उपकारापोटी त्यांनी थॉमस यांना तारायंत्राचे शिक्षण दिलं आणि टेलिग्राफ ऑपरेटरची नोकरी सुद्धा दिली. आता थॉमस यांना यंत्राची ओळख होऊ लागली. ही यंत्रे नेमकी कसे काम करतात याचा ते बारकाईने अभ्यास करू लागले. घरी गेल्यावर यंत्राच्या कामाची उजळणी करू लागले आणि हळूहळू त्यांनी 1877 ला फोनोग्राफ म्हणजेच ध्वनी रेकॉर्डिंग आणि प्लेबॅक करण्याची जगातील पहिली पद्धत शोधून काढली. हा थॉमस यांचा पहिला प्रयोग होता. त्यानंतर कार्बन मायक्रोफोन, ब्रॉक्टन ब्रेक थ्रू, सिनेमा प्रोजेक्टर, निकेल लोखंडी बॅटरी असे सलग वेगवेगळे शोध त्यांनी लावले. याच दरम्यानच्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक शास्त्रज्ञ खूप वेळ टिकून राहणाऱ्या विजेच्या दिव्याच्या शोधात होते आणि साल उजाडले 1879. थॉमस अल्वा एडिसन यांनी हजारो प्रयोगांच्या अपयशानंतर बटन दाबले की प्रकाशमान होणाऱ्या विद्युत दिव्याचा शोध लावला आणि थॉमस अल्वा एडिसन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. जगातील नामवंत शास्त्रज्ञ म्हणून ते गणले जाऊ लागले. आता वयाची बरीच वर्षे उलटली होती. थॉमस यांची आई सुद्धा देवाघरी गेली होती. एक दिवस घरातील साफसफाई करताना थॉमस यांचा लक्ष एका पत्र्याच्या ट्रंकेकडे गेला. त्यांची आई या ट्रंकेत आपले सामान ठेवत असे. ट्रंकेतील सामान ढवळताना थॉमस यांना एक पत्र मिळाले. हे तेच पत्र होतं जे लहानपणी थॉमस यांच्या शिक्षिकेने त्यांच्या आईला दिलं होतं. लगबगीने थॉमस यांनी ते पत्र उघडलं आणि ते वाचू लागले. पत्रात लिहिलेला मजकूर वाचून ते थक्क झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. एक एक शब्द वाचताना थॉमस यांचे डोळे जड होत गेले. त्यांच्या शिक्षिकेने त्या पत्रात लिहिले होते की तुमचा मुलगा मतिमंद आहे, तो ढ आहे,
इतर मुलांसमवेत आम्ही त्याला ठेवला तर बाकीची मुलं सुद्धा तशीच होतील. त्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला शाळेतून काढून टाकत आहोत. आमची शाळा मुलांना शिकवणार नाही. थॉमस एडिसन डोळे पुसत एका जागेवर बसून कित्येक तास विचार करू लागले. त्यांनी आपली डायरी उघडली आणि त्या डायरीत लिहिले, थॉमस अल्वा एडिसन एक मानसिक रुग्ण, शिक्षणासाठी अपात्र विद्यार्थी. त्याला त्याच्या आईने जगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञांपैकी एक बनविले आणि थॉमस एडिसन आपला संपूर्ण जीवन प्रवास आठवू लागले. डोळ्यातील पाणी थांबण्याचं नाव घेत नव्हतं. ज्याने जगातील पहिली प्रयोगशाळा काढली, वेगवेगळ्या 1000हून जास्त शोधांचे पेटंट ज्यांच्या नावे आहेत, ज्याने ध्वनी रेकॉर्डिंग आणि प्लेबॅक करण्याचा शोध लावला, ज्याने सिनेमा प्रोजेक्टरचा शोध लावला, ज्याने आपल्या विद्युत दिव्याच्या शोधाने जगाला प्रकाशमय केलं, तो शास्त्रज्ञ होता थॉमस अल्वा एडिसन. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज जगविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्याविषयी जाणून घेत आहोत. थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म दिनांक 11 फेब्रुवारी 1847 रोजी मिलान, ओहायो येथे झाला. वडील सॅम हे लाकूड व्यवसायात होते. त्यांच्या आईचे नाव नॅन्सी इलियट असे होते. लहानपणी अल म्हणून ओळखले जाणारे एडिसन हे 7 भावंडांमध्ये सर्वात लहान होते. शाळा बंद झाल्यानंतर थॉमस यांच्या आईने त्यांचे घरीच शिक्षण सुरू केले. लहान वयात थॉमसला यांत्रिक गोष्टी आणि रासायनिक प्रयोगाबद्दल विशेष आकर्षण होते. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे थॉमस ग्रँड ट्रंक रेल्वे मार्गावर वर्तमानपत्रे, कँडी, भाजी विकण्याचे काम करत असत. एका बॅगेज कारमध्ये त्यांनी रसायनशास्त्र प्रयोगांसाठी एक छोटीशी प्रयोगशाळा उभी केली. एक प्रिंटिंग प्रेस बनवली. थॉमस स्वतःचे वृत्तपत्र छापत असत आणि ट्रेनमध्ये त्याची विक्री करत असत. ट्रेनमध्ये प्रकाशित होणारे हे पहिले वृत्तपत्र असे समजले जाते. एक दिवस प्रयोगशाळेतील रासायनिक द्रव्यांमुळे ट्रेनच्या डब्याला आग लागली आणि या आगीत प्रयोगशाळा, प्रिंटिंग मशीन सर्व काही जळून खाक झाले. पण कंडक्टरने थॉमस यांना मारलेल्या एका फटक्यामुळे कानाचा पडदा देखील फाटला आणि त्यांना कायमचा बहिरेपणा आला. पण या गोष्टीचा सबळ असा कुठेही उल्लेख नाही. पण कानाच्या अपंगत्वाने एडिसन कधीही निराश झाले नाहीत. उलट त्यामुळेच त्यांना नवीन प्रयोग आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले. पुढे त्यांनी बरेच नवनवीन शोध लावून त्यांचे पेटंट मिळवले. 1878 मध्ये एडिसन यांनी इलेक्ट्रिक लाईट सिस्टीमवर लक्ष केंद्रित केले आणि जवळजवळ 1 दशक फोनोग्राफ आणि इतर सर्व कामे बाजूला ठेवली. फायनान्सरच्या पाठिंब्याने 15 नोव्हेंबर रोजी द एडिसन इलेक्ट्रिक लाईट या कंपनीची स्थापना केली. 1879 पर्यंत त्यांनी अनेक बल्ब बनवले. पण आज आपण जो बटन मारल्याबरोबर प्रकाशित होणारा दिवा पाहतो, तो दिवा पेटायला 1000हून अधिक प्रयोग थॉमस यांना करावे लागले. सुरुवातीच्या प्रयोगात हा दिवा पेटायला खूप उशीर व्हायचा. मग कार्बनडाईज धाग्याच्या एका फिलामेंटने दीर्घकाळ टिकणाऱ्या लाईट बल्बची गुरुकिल्ली असल्याचे सिद्ध झाले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांसाठी म्हणून एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. थॉमस एडिसन यांनी शोधलेले दिवे ह्या प्रदर्शनात लावण्यात आले आणि अनेक लहान थोर मंडळी हा नवीन शोध पाहण्यासाठी मेन्लो पार्कला गर्दी करू लागले. या प्रयोगाने थॉमस अल्वा एडिसन नावाची चर्चा जगभरात झाली. एकदा एका व्यक्तीने एडिसन यांना विचारले की विद्युत दिव्याच्या शोधासाठी तुमचे 1000हून जास्त प्रयोग अयशस्वी झाले, याचे तुम्हाला दुःख नाही का होत? त्यावर थॉमस एडिसन त्यांना म्हणाले की असं नाही की माझे 1000 प्रयोग वाया गेले, तर 1000 प्रयोगातून मी हा शोध लावला आहे की या 1000 पद्धतीने बल्ब नाही बनवला जाऊ शकत.
इतके प्रयोग करून एखाद्या सामान्य व्यक्तीने गुडघे टेकले असते, पण थॉमस अल्वा एडिसन असामान्य होते. ते नेहमी सांगत असत की यशस्वी होण्याचा सर्वात निश्चित मार्ग म्हणजे पुन्हा एक वेळ प्रयत्न करणे. थॉमस एडिसन यांनी वयाच्या 24व्या वर्षी 16 वर्षांच्या मॅझी स्टिलवेल यांच्याशी विवाह केला. पुढे मॅझी यांचा ब्रेन ट्यूमरने मृत्यू झाला आणि थॉमस यांनी मीना मिलर यांच्याशी दुसरे लग्न केले. एडिसन यांना 6 मुले होती. 18 ऑक्टोबर 1931 रोजी न्यू जर्सी येथे या महान शास्त्रज्ञाने अखेरचा श्वास घेतला. एडिसन यांचा जन्मदिवस अमेरिकेत नॅशनल इन्व्हेन्टर डे म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा आदर जगभर केला जातो. मित्रांनो, एडिसन यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि आविष्कारामुळेच आज आपण प्रकाशाचा आनंद घेतो, चित्रपट पाहतो, रेडिओ ऐकतो. त्यांचे कार्य मानवजातीच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जगातील या थोर शास्त्रज्ञाला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.